शुभं करोति। तुला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं नाही, पण प्रत्येक जण तो विषय काढला की त्यावर बोलणं टाळतो. खरं आहे पोरी, गिरीश अमेरिकेला जाणार हे जवळजवळ नक्की झालं होतं. चांगली मोठी संधी चालून आली होती गिरीशला. प्राची आणि गिरीशचं दोघांचंही आयुष्यच बदलून गेलं असतं हो. त्यानंतर सगळी सुख त्यांच्या पायाशी लोळली असते. सगळे खुशीत होते. प्राची तर गिरीश पेक्षाही खुश होती. नवीन काय चाललंय? खुशीत दिसतेस खूप. खूपच. ती आली कशासाठी होतीस मला सांग आधी. अहो अण्णा, मी आज पप्पांना भेटले तर US कॉन्सुलेट मध्ये कुठले डॉक्युमेंट सबमिट करायला लागतील ह्याची त्यांनी लिस्ट दिली आहे. बर, मग म्हणजे त्यातले काही पेपर्स लाईक गिरीशचं डोमिसाईल सर्टिफिकेट वगैरे त्याच्या फाईल मध्ये आहे आणि त्याच्या ऑफिस मधून काही पेपर्स मिळणार आहेत. ते पण 1-2 दिवसात मिळतील. पण महत्वाचं म्हणजे US कॉन्सुलेटला तिथे जाणाऱ्या माणसाची इथे स्थायी मालमत्ता आहे दाखवायला लागतं. ती कशाला हवी त्यांना? अहो म्हणजे तिथे जाणारा माणूस इथे परत येईल ह्याची हमी मिळते त्यांना. त्यासाठी आपल्या घराचे पेपर्स हवे होते त्यांना दाखवायला. असं होय? फक्त दाखवायचे त्यांना. द्याल ना मला? तेच तर आठवतोय की ते कोणाला दिले. म्हणजे अरुण किंवा विवेक यांच्यापैकी एकाच्या हातात नक्की दिले, पण कोणाच्या ते आठवत नाही. त्या दोघांपैकी कोणाला तरी दिली आहेत हे तुम्हाला पक्का आठवतंय ना? म्हणजे तुमची मेमरी अगदी शार्प आहे. नाहीतर मी ऑफिस मधून परत आल्यावर मोबाईल कुठे ठेवते हेही माझ्या लक्षात राहत नाही. मी आईना विचारते. काही नाही बाबा, आज सकाळी माझ्या पप्पांचा फोन आला होता. ते म्हणाले US कॉन्सुलेट मध्ये इथल्या स्थावर मालमत्तेचे पेपर्स दाखवायला लागतात. म्हणजे त्यांना विश्वास असतो की आपण इथे परत येणार आहोत. हो, मला माहिती आहे ते. त्याचं काय? म्हणून आपल्या घराचे पेपर्स हवे होते. अगं मग एवढी लांबण कशाला लावायची? मला नाही का सांगायचं? अगं घराचे पेपर्स विवेककडे आहेत. या फायलिंगमध्ये सगळे प्रेसचे पेपर्स आहेत. त्यातले कुठले हवे तर ते घेऊन जा. नाही नाही, ते नाही चालणार. विवेक काका कधी येणार? पुढे काय झालं सांगा ना. पुढे काय घडणार होतं याची कुणालाच कल्पना नव्हती. सगळं घर अमेरिकामय झालं होतं. विवेक काका, काय का? आमचं काम होतं तुमच्याकडे. माझ्याकडे? बोल ना. आम्हाला आपल्या घराचे पेपर्स हवेत. हे एवढे पेपर्स आहेत, घेऊन जा. आपलं काम वाचलं. रद्दी नकोय आम्हाला. आपल्या राहत्या घराच्या मालकी हक्काचे पेपर्स हवेत. गिरीशच्या विजाचा इंटरव्ह्यू आहे ना, तिथे दाखवायचे. हो, देईन की. त्यात काय प्रॉब्लेम आहे? कधी आहे इंटरव्ह्यू तुझा? मंगळवारी. मंगळवारी आहे ना, चिकार अवकाशी अजून. हा, मी प्राचीला तेच सांगितलं. अगं पेपर्स काय निघताना अटॅच करता येतील. मग काय? नाही, सगळी फाईल व्यवस्थित तयार करून ठेव, नाही तर आयत्या वेळेला धावपळ करशील तू. काही काळजी करू नकोस. तू बाकीची तयारी कर. खर्चाची काळजी अजिबात करू नकोस. हे सांगून झालंय माझं. अरे काका, तसा काही प्रॉब्लेम नाहीये. माझी तयारी पूर्ण होत आली. फक्त तू दिलेले पेपर्स अटॅच केले ना की झालं. विवेक, अरे मी काय म्हणते, देऊन टाक ना पेपर्स त्याला. त्याच्यामुळे त्याचं अडलंय. अरे देतो का बाई? खूप महत्वाचे पेपर्स आहेत म्हणून बँकेच्या लॉकर मध्ये ठेवलेत. उद्या मला अजिबात बँकेत जायला वेळ नाहीये. परवा शनिवार, तेरवा, रविवार दोन्ही दिवस बँक बंद आहे. सोमवारी बँकेत जातो, लॉकर मधनं पेपर्स काढतो आणि तुला आणून देतो. ओके? नो प्रॉब्लेम. सोमवारी तर सोमवारी. काय मग काय झालं? विवेक काकांनी पेपर्स आणले ना? सोमवारी विवेक इथं नव्हताच. शुभं करोति।